Hello, dear friends. Once again, myself Sushil Kumar Farade from Parle Tilak Vidyalaya, Vile Parle. Just continue for the revision lessons for English subject of SSC Marathi medium. In the previous slides, we have seen that about the question number 1, question number 2. Now let's move towards section 3, poetry section. That is question number 3. This is the poetry section that will carry 5 plus 5 marks. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सेक्शन 3 पोएट्री कवितेचा प्रश्न क्वेश्चन 3A 5 मार्कांचा, क्वेश्चन 3B हा 5 मार्कांचा, असे हे 10 मार्कांचा, असा हा 10 मार्कांचा प्रश्न तिसरा असणार आहे. As we know, you will have 2 poems. One poem is for comprehension and one poem is for appreciation. माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्ञातच आहे, ठाऊक झाले असेल आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न नुसार की आपल्याला 2 कविता पाठ्यपुस्तकातील असणार आहेत. एक कॉम्प्रिहेन्शन करता आहे आणि एक ऍप्रिसिएशन करता आहे. ऍप्रिसिएशन ज्याला आपण आशय सौंदर्य विस्तारीकरण असं म्हणतो, दिलेल्या मुद्द्याने ते लिहायचंय. आणि पहिला प्रश्न जो असतो तो कॉम्प्रिहेन्शनचा, कवितेवर आधारित प्रश्नोत्तरांचा असतो. पाहूया आपण रिव्हिजन मध्ये थोडक्यात उजळणीमध्ये हे प्रश्न कवितेचे कशा रीतीने आपल्याला सॉल्व्ह करता येतात, कशा रीतीने आपण त्यात मार्क्स मिळवू शकतो, काही सोप्या गोष्टी त्यात पाहूया आपण. इथे तुमच्या समोर मुद्दामून समजण्याकरता, खरं तर कॉम्प्रिहेन्शन करता कविता देताना त्या कवितेचं नाव आणि कवीचं नाव देत नाही. बट डेलिबरेटली आय हॅव गिवन हिअर द होल पोएम, द कंप्लीट पोएम, The World Is Mine, including the name of the poet, because I am going to deal question number 1 and question number B also, A and B also, regarding this poem. माझे विद्यार्थी मित्रांनो, कवितेला जर कॉम्प्रिहेन्शनला असेल तर जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे कवितेचं नाव आणि कवीचं नाव देत नाहीत, परंतु आपल्याला दोन्ही प्रश्न पाहिजे असल्यामुळे आपण हे देत आहोत. अगोदरच मी तुमच्याशी काही मिनिटं घेतोय आणि कवितेचा सारांश सांगायचा प्रयत्न करतोय. द वर्ल्ड इज माइन. As you know that in this poem, the poet who was traveling by the bus, he found that there was a very beautiful girl, and when he found that girl, he envied that she was so fair. But suddenly, as her stop came and she wanted to get down, at that time she hobbled, and the writer, the poet came to know that she had no one leg, that is, she was a lame one. She was a handicapped one. At that time, the poet said that he was very fortunate and he thanked the God. बऱ्याचदा काय असतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक स्वभाव असतो कंप्लेंट करायचा, ग्रंबल करायचा, कुरकुर करायचा, आणि परमेश्वराकडे सातत्याने आपण व्हाईन करत असतो, तक्रार करत असतो की मला हेच नाही, मला तेच नाही. पण दुसऱ्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्याकडे बरेच काही आहे इतरांपेक्षा. कवीला त्या मुलीचा हेवा वाटला, एनवी वाटली, कारण ती खूप सुंदर होती. परंतु नंतर दिसून आलं की ती सुंदर मुलगी जरी होती, तिला एक पाय नव्हता. दुसरं एक उदाहरण आपण पाहिलं होतं. द पोएट सॉ दॅट देअर वॉज sweetmeat shop, and a very beautiful boy, the charming boy, was there in the sweetmeat shop, and she talked. Here we don't come to know whether the poet was a male or female one. That's why we can continue with he. The poet talked with that boy, and the boy said thank you afterwards, but said that he could not see because he was blind. कवी त्या स्वीट मीटच्या दुकानात गेला, मिठाईच्या दुकानात गेला. तरी सुंदर मुलगा होता, छान मुलगा होता, आणि त्या मुलाशी बोलत काय प्रॉब्लेम नाही असं त्याला वाटलं. मुलाने त्याच्याशी गप्पा केल्या. गप्पा गोष्टी केल्यानंतर त्याने सांगितलं की सर, तुम्ही माझ्याशी गप्पा केल्या, मी तुमचा फार आभारी आहे, परंतु पहा ना, मी ब्लाइंड आहे, मी आंधळा आहे. त्यावेळेस कवी म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझा खूप आभारी मानतो की माझ्याला तरी 2 छान डोळे दिलेले आहेत आणि हे जग मी पाहू शकतो. पहिल्याच्यात तो बोललाय की मला छान लेग्स दिलेले आहेत, तेव्हा मी तुझा खूप आभारी आहे, मी उगीच तक्रार करत होतो. हे जग खूप सुंदर आहे माझ्याकरता, हे जग छान आहे माझ्याकरता.
तिसरं उदाहरण आपण पाहिलं होतं की वेन द पोएट was walking down the street, he found that some children were playing in the street, and one child with blue eyes, एक निळ्या डोळ्या असलेला मुलगा, निळ्या सुंदर असा मुलगा तिथं गेम पाहत बसला, मुलांचा खेळ पाहत बसला होता. ऍट दॅट टाइम द पोएट आस्क्ड हिम, कवीने त्याला सांगितलं, विचारलं, व्हाय डोंट यू जॉइन द चिल्ड्रेन, इतर मुलांशी तू का जॉईन होत नाही? बट ही डिडंट से एनिथिंग, तो काहीच बोलला नाही आणि तो फक्त इकडे तिकडे पाहत राहिला. देन the poet came to know that the child was deaf one. त्यावेळेस त्याला समजणार की तो लहान, तो मुलगा, तो सुंदर दिसणारा मुलगा ज्याच्याशी तो आतापर्यंत संवाद घालत होता, त्याला तर ऐकूच येत नव्हतं. ही कुडंट हिअर, ही वॉज अ डेफ. तो बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. मग कवी म्हणतो, हे परमेश्वर आम्हाला माफ कर. मी खूप व्हाईन करत होतो, मी खूप तक्रार करत होतो. मला तर छान कान दिलेले आहेत आणि हे जग, सुंदर जग माझं आहे. बरोबर आहे का नाही? ही कविता ऐकताना मला एक गाणं सहज आठवतं. कदाचित तुम्ही हिंदी गाणं ऐकत असाल तर तुम्हालाही माहित असेल. दुनिया में इतना गम है तो मेरा गम कुछ भी नहीं है. ह्या जगामध्ये इतके दुःख आहेत लोकांना. आपल्याला असं वाटतं मीच दुःखी आहे. माझ्यापेक्षा दुःखी कोणीच नाही. परंतु इतरांचं दुःख जर पाहिलं तर असं वाटतं, की अरे रे! यांच्यापेक्षा माझं दुःख काहीच नाही. असा एक सेंट्रल थीम घेऊन ही कविता आपल्या समोर येते. आहे की नाही? रिअली वी हॅव टू थँक द गॉड. आपल्याला खरोखर परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत, की आपल्याला त्याने इंटॅक्ट ठेवलंय. ही हॅज बेस्टोड अस सो मेनी थिंग्स. आपल्याला त्याने खूप गोष्टींची देणगी दिलेली आहे. आता मी जास्त तुमच्याशी वेळ घेणार नाही. पण आपल्याला आपला जो स्वभाव आहे तक्रार करायचा, कुरकुर करायचा, कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. आहे त्याच्यात समाधान असलं पाहिजे. आपले संत लोक सांगायचे, चित्ती असावे समाधान. कुठेतरी समाधानी असायचा प्रयत्न आपण केला तर नक्कीच समजून येतं. अर्थात मार्कांच्या व्यतिरिक्त पण समाधानी असणं ही गोष्ट वेगळी, पण अधिक मार्क मिळालेच पाहिजे. मार्कांच्या बाबतीत समाधानी नका राहू. अदरवाईज तुम्ही म्हणाल की आता 40% मिळाले बस झाले. अपार्ट फ्रॉम द जोक, विनोदाचा भाग सोडला असता एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, हे सुंदर जग आहे कारण आपण पाहू शकतो, आपण चालू शकतो, आपण ऐकू शकतो. वी हॅव द गुड सेन्सेस. आपल्याला छान सेन्सेस आहेत आणि कशाला आपण परमेश्वराकडे तक्रार करायची? आणि म्हणून कवी शेवटी म्हणतोय की परमेश्वर आम्हाला माफ कर, मी तुझ्याकडे तक्रार करतो. दिस इज व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. तुमच्याशी मी अगोदरच डिस्कस करून टाकले की अशी तक्रार आपण परमेश्वराकडे सातत्याने करता कामा नये. This is what the central idea I wanted to share with you. That's why. And afterward, the poet is asking the forgiveness from the God. परमेश्वराशी पुन्हा तो म्हणतोय की मला माफ कर परमेश्वर, मी तक्रार करतो. नो मॅट, लेट्स फ्रेंड्स, लेट्स गो फॉर द क्वेश्चन्स अँड आन्सर. प्रश्नोत्तराकडे आपण अगोदर पाहूया कसे असतील प्रश्न या कवितेमध्ये. अं, आपल्या पुस्तकातीलच प्रश्न तुमच्या समोर प्रेझेंट केलेले आहे. कम्प्लीट द फॉलोइंग आफ्टर रीडिंग द पोएम. ऑफ कोर्स यू हॅव टू रीड द पोएम. एकदा कविता छान वाचून घ्या, अंडरस्टँड करून घ्या. कवितेचा थीम मी तुमच्याशी सांगितलेलाच आहे. आणि पहिल्या स्टांजावर, द पोएम हॅज 4 स्टांजास. द पोएम कन्सिस्ट 4 स्टांजा, 4 कडवे आहेत. आणि परीक्षेत प्रश्न कसा येऊ शकतो, किती कडवे आहेत, एका पहिल्या कडव्यात किती ओळी आहेत वगैरे. How many lines does stanza number 1, stanza number 3, or they may ask any stanza particular. त्या पद्धतीने प्रश्नांकडे लक्ष असू द्या. प्रश्न पहिला म्हणजे ऍक्टिव्हिटी 1 तुमची अशी असणार आहे. कंप्लीट द फॉलोइंग आफ्टर रिडिंग द पोएम. द पोएट सॉ अ लवली गर्ल हॉबल डाऊन. हॉबलचा अर्थ आपण घेतोय लंगडेपणाने. तुमच्या पुस्तकात पण दिलेला असेल तो लिंप करत चालणे, अनइव्हनली चालणे, लंगडत चालणे. आता कुठं घेऊन चला तर द पोएट सॉ द पोएट सॉ लवली गर्ल हॉबल डाऊन हर ऑइल. त्याचा उच्चार तुमचा ऑइल आहे. ऑइल ह्याचा अर्थ नाही, त्याचं स्पेलिंग मात्र वेगळं आहे. AISLE दिलंय, ऍसले असा उच्चार त्याचा नाही, ते ऑइल असं उत्तर आहे. म्हणजे पॅसेज असतो बस मधून जाण्याचा, त्याला ऑइल असं म्हटलं जातं. दिलेले तुमच्या पॅसेज बिटवीन 2 रोज ऑफ द सीट्स. 2 सीट्सच्या मधून जी ओळ जात असते, पॅसेज मार्गिका आपण त्याला म्हणतो, त्या मार्गिकातून तिला जाताना पाहिलं. द पोएट वॉन्टेड टू बाय फ्रॉम द लॅड. दुसरा जो मुलगा होता त्या मुलाकडून लेखकाला, सॉरी कवीला काय विकत घ्यायचं होतं? सम स्वीट्स. त्याला स्वीट्स विकत घ्यायचे होते. तुमच्या दुसऱ्या स्टांजामध्ये हे उत्तर तुमच्याशी शेअर होत आहे. द पोएट टोल्ड द बॉय टू जॉइन अदर्स टू प्ले बट ही कुडंट बिकॉज ही वॉज ही कुडंट हिअर. दुसऱ्या मुलांना खेळामध्ये तू सामील हो दुसऱ्या मुलांशी, असं त्या मुलाला सांगितलं त्याने.
परंतु तो मुलगा ऐकू शकला नाही. अँड द पोएट रिक्वेस्ट डॅश टू फॉरगिव्ह हिम. कवी कोणाला विनंती करतोय, देवा मला माफ कर. देवालाच ना, शेवटी मगाशी मला शब्द बोलला गेला मराठीत. कवी कोणाला विनंती करतोय, मला माफ कर. अर्थात द पोएट रिक्वेस्ट टू गॉड फॉरगिव्ह हिम. परमेश्वराला विनंती ती करतोय. कवितेला परमेश्वराला उद्देशून आहे, त्याच्यामध्ये उद्देशून बोललं, हेच ॲपॉस्ट्रॉफ नावाचं फिगर ऑफ स्पीच आहे. पुढे बघू आपण येणार आहेत ते. मॅच द फॉलोइंग. द ब्युटिफुल गर्ल. ब्युटिफुल गर्ल काय होतं ते पहा आता. दुसरं, द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स. जी जो मुलगा, लॅड याचा अर्थ मुलगा, स्वीट्स विकत होता, मिठाई विकत होता. द चाइल्ड वॉचिंग अदर्स प्ले. एक छोटा मुलगा जो इतरांचा खेळ पाहत होता. द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज. कवी असं म्हणतो, हे जग माझं आहे का. पाहूया काय प्रश्न तुमचे होते. द ब्युटिफुल गर्ल. द ब्युटिफुल काय काय होतं त्याचं उत्तर तुमचं फोरशी जॉईंट होते पहा. हॅड अ हँडिकॅप इन हर लेग्स. तिच्या पायामध्ये अधूरपणा होता, ती हँडिकॅप होती, ती अपंग होती. द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट. जो मुलगा स्वीट्स विकत होता, त्याने काय केलं, शुभ्रने काय म्हणलं, वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोएम. कवितेमध्ये जो स्पीकर आहे, वक्ता आहे, आपल्याशी जो संवाद साधतोय त्या व्यक्तीशी, त्या व्यक्तीचे त्याने आभार मानले. द चाइल्ड वॉचिंग अदर्स प्ले. जो एक मुलगा इतरांचा खेळ पाहतोय, इतर सवंगड्यांचा खेळ पाहतोय, वॉज हिअरिंग इम्पेअर्ड. हिअरिंग इम्पेअर्ड याचा अर्थ ही वॉज डेफ. तो मुलगा बहिरा होता, कानाने त्याला दुर्दैवाने ऐकू येत नव्हतं. आणि कवी सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मस्त शब्द दिलाय पहा. द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज. कवी म्हणतोय, हे जग माझं आहे, कारण कोणी सांगू शकते जग आपलं आहे, कारण ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स ऑफ हिज लाईफ. कारण त्याला ह्या जीवनातले चांगले सुंदरता, या जीवनातल्या काही गिफ्ट्स आहेत, काही वरदान आहेत, त्याचा तो एन्जॉय करू शकतोय, अनुभव घेऊ शकतोय. म्हणून तो म्हणतोय की हे जग माझं आहे. ज्याला ह्या गोष्टी नसतील, तो म्हणतील हे जग माझं असं कसं असणार आहे. बऱ्याचदा तो तक्रार करत बसतो ना इतर व्यक्ती. तिसरा प्रश्न दिलाय तुमचा. पहिला प्रश्न ऍक्टिव्हिटी 1 तुमची 2 मार्काची, मॅच द फॉलोइंग 2 मार्काचं, आणि रायमिंग पेअर्स तुम्हाला किती सांगतात, 1 पेअर, 2 पेअर, त्या पद्धतीने पाहतो तुमचा 1 मार्काचा प्रश्न असणार आहे. फॉर लिस्ट, मेक अ लिस्ट ऑफ पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. फॉर एक्झाम्पल, व्हाईन आणि माइन असे तुम्हाला दिलेले आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही, मी कविता एकदा तुमच्या डोळ्यासमोर पुन्हा ठेवतोय. तिथं तुमचं ते पहा, हेअर फेअर, आईल स्माईल, नंतर तुमचा सेकंड स्टांजा, चार्म हार्म, काइंड ब्लाइंड, या पद्धतीने तुमचे रायमिंग वर्ड्स येत आहेत. त्याकडे जरा एकदा नजर राहू द्या. यू मस्ट बी नोईंग हाऊ टू फाइंड आउट द रायमिंग वर्ड्स. नीडलेस टू एक्सप्लेन ऍट दिस स्टेज. ह्या स्टेजला, ह्या ठिकाणी, ह्या वेळेला रायमिंग वर्ड्स कसे शोधायचे, रायमिंग वर्ड्स म्हणजे काही सांगायची वेळ नक्कीच नाही. 5वी पासून आपण रायमिंग वर्ड्स पाहत आलेलो आहोत. आणि ह्या रीतीने हा प्रश्न या कवितेवर तुमचा 5 मार्काला आपण इथं कव्हर केलेला आहे. इथून हीच कविता तुमच्याकरता तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेली आहे पहा. ऍप्रिसिएशन करताना तर 5 मार्क कसे असणार आहे. नेम टायटल तुम्हाला पुन्हा लिहायचंय. उत्तर लिहिताना वन्स अगेन यू हॅव टू राईट टायटल. गिव्ह द टायटल ऑफ द क्वेश्चन, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. कवितेचं प्रश्न लिहा, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. आकडा टाका प्रश्नाचा व्यवस्थित, आणि उत्तरामध्ये टायटल नाव टाका. मग टायटल असं लिहून तुम्हाला पुन्हा टायटल पुढे लिहून तुम्हाला लिहायचंय, द वर्ल्ड इज माइन. मी पुन्हा कविता तुमच्या स्क्रीनवर आणतोय. द वर्ल्ड इज माइन, याला अर्धा मार्क तुमचा असणार आहे. दुसरं, द पोएट, कवीचं नाव. कवीचं नाव तुम्हाला लिहायचंय, जे तुम्हाला कवितेत दिलेलं असेल. डोंट वरी हाऊ टू रिमेंबर द नेम ऑफ द पोएट. सर आम्ही कवीचं नाव कसं लक्षात ठेवू. पाठ करायची गरज नाही, लक्षात ठेवायची गरज नाही. ऑलरेडी प्रिंट करून तिथे दिलेलं असणार आहे. तिथे तुमचं नाव दिसतंय, जॉय लवलेट क्रॉफर्ड नावाचे कवी आहे, त्यांची ही कविता आहे, नाव दिलेलं असणार आहे. सो डोंट बॉदर अबाउट रिसाइटिंग द नेम. राईम स्कीम तुम्हाला लिहायची आहे. 1 मार्काची तुमची राईम स्कीम असणार आहे. आता इथं नीट लक्षात असू द्या. सर बऱ्याच वेळेस काय असतं, एक कवितेला 2 स्टांजा, 3 स्टांजा, 3 कडवे, 4 कडवे असतील. प्रत्येक कडव्याची जर राईम स्कीम वेगवेगळी असेल, तर तुम्हाला प्रत्येक स्टांजाचे राईम स्कीम लिहिणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा असं होणार नाही.
असा वेग प्रश्न विचारला जाणार नाही. दे विल आस्क यू. ते तुम्हाला डायरेक्टली विचारतील राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा, सेकंड स्टांजा. जर प्रत्येक कडव्याची राईम स्कीम वेगळी असेल तर मात्र. अदरवाईज एक बऱ्याचदा मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स द राईम स्कीम द पोएम फॉलोज द सेम राईम स्कीम. बऱ्याचदा त्या कवितेची एकच राईम स्कीम असते. परंतु ह्या कवितेमध्ये आता तुम्हाला राईम स्कीम दिसून येते. पहिल्या स्टांजाची राईम स्कीम तुमची मिळते ए ए बी बी सी. उदाहरणार्थ हेअर फेअर ए ए, आईल स्माईल बी बी आणि व्हाईन नाईन, व्हाईन आणि माईन ही सी सी. म्हणजे ए ए बी बी सी सी ही तुमची राईम स्कीम इथे मिळते पहिल्या स्टांजामध्ये. दुसऱ्या स्टांजामध्ये मी पुन्हा एक मुद्दा म्हणून सांगतोय, दुसऱ्या स्टांजामध्ये राईम स्कीम सुरू करताना पुन्हा तेच अल्फाबेट घ्यायचे. चार्म हार्म ए ए, काइंड ब्लाइंड हे झाली बी बी आणि व्हाईन आणि माइंड ही झाली सी सी. म्हणजे ए ए बी बी सी सी ही दुसऱ्या स्टांजाची राईम स्कीम झाली. या रीतीने तुम्हाला पुढच्या राईम स्कीम कडे पाहायचंय, दुसऱ्या स्टांजास कडे पाहायचंय. जर वेगवेगळे स्टांजाचे वेगवेगळी राईम स्कीम असेल तर. फिगर ऑफ स्पीच. आता पुढचा प्रश्न तुम्हाला 1 मार्कांचा. यामध्ये असलेलं शब्दालंकार तुम्हाला शोधायचे. फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे? या कवितेमध्ये 2-3 फिगर ऑफ स्पीच आपल्या पुस्तकाच्या पाठीच दिलेले तुम्हाला दिसून येतील जर नीट आपण पाहिले. जरा फिगर ऑफ स्पीचचा नीट अभ्यास करून घ्या. तुम्हाला तिथे दिसेल इन्व्हर्जन नावाचं फिगर ऑफ स्पीच आहे ज्यामध्ये शब्दरचना मागे पुढे केलेली असते. इन्स्टेड ऑफ अवर रेग्युलर आपल्या नेहमीचे एस प्लस व्ही प्लस ओ याच्या ऐवजी शब्दरचना वेगळ्या पद्धतीने केलेली असते. नंतर इंटरोगेशन आहे. इंटरोगेशन याचा अर्थ प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रश्न विचारले. जनरली कवितेमध्ये प्रश्न विचारलेला नसतो कारण त्याचं उत्तर मिळत नाही. म्हणून तो इंटरोगेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच प्रश्नचिन्ह असेल. खूप सोपं जाईल परीक्षेत तुम्हाला. इंटरोगेशन म्हणजे प्रश्न आहे. नंतर आहे ओनोमॅटोपोइया. ओनोमॅटोपोइया म्हणजे म्युझिकल वर्ड्स. ज्या शब्दामध्ये म्युझिक आहे, त्या शब्दामध्ये काही देयता आहे, त्याला सूर आहे, असे ते शब्द असतात. उदाहरणार्थ व्हाईन या शब्दासारखे किंवा हॉबल या शब्दासारखे हे व्हाईन असलेले शब्द आहेत. आणि या कवितेतलं सगळ्यात महत्वाचं फिगर ऑफ स्पीच आहे बाळांनो ऍपॉस्ट्रॉफ. कारण ही ह्या कवितेमध्ये ऍपॉस्ट्रॉफ म्हणजे उद्देशून बोलणे. या कवितेमध्ये कवी देवाशी उद्देशून बोलतोय, गॉडशी तो बोलतोय. कोणाशी तरी उद्देशून बोलणे याचा अर्थ ऍपॉस्ट्रॉफ ते झालं. अँड पर्टिक्युलरली द पर्सन हु इज नॉट प्रेझेंट इन फ्रंट ऑफ अस. जो व्यक्ती आपल्या समोर नाहीये किंवा जो व्यक्ती दिसू शकत नाही, ज्याच्याशी आपण बोलतोय, अशा व्यक्तीशी जर आपण बोलायचा प्रयत्न करतो तर तो ऍपॉस्ट्रॉफ नावाचा फिगर ऑफ स्पीच होतं. हा तुमचा फिगर ऑफ स्पीचचा मी उहापोह करायचा प्रयत्न केला. पेज नंबर 128 वर कवितेच्या पाठी तुम्हाला जे फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत जरा एकदा व्यवस्थित पहा. आणि सेंट्रल आयडिया अँड थीम दिस विल कॅरी 2 मार्क्स. सेंट्रल आयडिया कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा त्याचा विषय मुख्य मी तुमच्याशी मागाशी शेअर केलेला आहे. ऍटलिस्ट तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला कवितेत काय जाणवतंय, कशाविषयी कवी बोलतोय, हे 2 मार्कांविषयी 2 मार्कांकरिता तुम्हाला 3 ते 4 ओळीत लिहायचं आहे. अशा रीतीने तुम्हाला प्रश्न तिसरा हा 10 मार्कांचा असणार आहे. 5 आणि 5. मी तुमच्याकरता अजून एक गोष्ट शेअर करतोय. अजून एक कविता तुम्हाला घेऊन दाखवतोय. My dear friends, for the sake of better understanding, I'm going ahead for another poem. We'll learn for the question answers in short duration only. Let's see. Here is the next poem. The beautiful poem by Robert Frost, Stopping by Woods on a Snowy Evening. You must be knowing the summary of this poem. What is the theme of the poem? As the poet was walking through the snowfall on his horse. He was horse riding. He was on the horse and horse was going through the woods. And he wanted to stop, but the horse was not ready to stop. And what happened ahead? आणि पुढे काय घडलं? कवी घोड्यावर बसून जंगलातून जातोय. हेवी स्नोफॉल होतोय. पुढे एक लेक फ्रोझन झालेला आहे. तळं गोठलेलं आहे. आणि त्या कवीला काय त्याच्यात अनुभव आला, त्याला थांबवसं वाटलं, घोडा काय विचार करतोय वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी या कवितेमध्ये तुम्हाला दिलेल्या असेल. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ज्या कविता आहेत, वरवर पाहता खूप सोप्या वाटतात, परंतु जेव्हा तुम्ही डीपर मिनिंगला जाल तेव्हा त्या कविता तुम्हाला समजून येतील. कारण पुढे तुम्हाला मेटाफोरिकल हा प्रश्न कवितेमध्ये येऊ शकतो. सिम्बॉलिक आहे, प्रतिकात्मक ह्या कविता कशा आहेत
काय सांगायचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. मी जास्त एक्सप्लेनेशन देता तुम्हाला कवितेच्या अगोदर जे चिट्टट सेक्शन असतं बाळांनो, त्यामध्ये तुम्हाला त्या कवीची माहिती दिली आहे. पान नंबर 102 वर तुम्हाला स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग ह्यामध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट यांची माहिती दिलेली आहे. तिथं खाली 4 ओळीमध्ये पुस्तकामध्ये माहिती थोडक्यात ती कवितेत सांगितली. दॅट इज द थीम. तोच तुमचा कवितेचा थीम किंवा सेंट्रल आयडिया करता खूप महत्त्वपूर्ण बिंदू तुम्हाला मिळू शकतो. महत्त्वपूर्ण माहिती तिथून आपल्याला मिळू शकते. मी ही कविता तुमच्याकरता ॲप्रिसिएशन करता घेऊन टाकायचा प्रयत्न करतोय विदिन द शॉर्ट टाईम. टायटल यू कॅन नो. आता शीर्षक आपल्याला माहिती आहे. अर्ध्या मार्काचं ते असणार आहे. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नो इव्हनिंग. द पोएट वी नो दॅट. कवीचं नाव आपल्याला माहित झालेलं खाली दिलेलं असणार आहे ते. रॉबर्ट ली फ्रॉस्ट हे नाव छापून आलेलं असणार आहे. देन थीम सेंट्रल आयडिया. प्रश्न मागे पुढे होऊ शकतो, काही हरकत नाही. पण सेंट्रल आयडिया किंवा थीम तुम्हाला 2 मार्कांचा असणार आहे. व्हॉट इज द थीम ऑफ दॅट पोएम? यू हॅव टू फाइंड आउट दॅट. आता ह्या कवितेमध्ये एक संध्याकाळ दाखवलेली आहे. संध्याकाळचा अर्थ काय? कवितेत एक ओळ अशी दिली आहे, आय हॅव टू कंप्लीट माय ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी बिफोर द इव्हनिंग. म्हणजे काय? तिथं संध्याकाळ म्हणजे काय? ती जीवनाची पण संध्याकाळ आहे किंवा सनसेट होतो तो पण आहे. We have to do so many things. We like so many beautiful things. We want to stop, but our duties and responsibilities compel us to go ahead. सेंट्रल आयडिया काय सांगतो त्या? आपल्याला खूप सुंदर सुंदर गोष्टी जगात वाटत असतात. असं वाटतं त्या सुंदरतेचा अनुभव घ्यावा, अनुभूती तिथंच घेत थांबावं. परंतु तसं नसतं. आपल्याला आपल्या ड्युटीज, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, आपले कर्तव्य ह्या आणि आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला पुढे जाण्यास भाग पडत असतात. तो घोडा आपली बेल वाजवून तो सांगतोय की आपल्याला पुढे जायचंय. दिस इज व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. हीच कवितेची सेंट्रल आयडिया. वी कांट स्टॉप. आपण थांबू शकत नाही. वी हॅव टू गो अहेड. वी हॅव टू कंप्लीट अवर रिस्पॉन्सिबिलिटीज अँड वी हॅव टू कंप्लीट अवर ड्युटीज. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. अँटिल द इव्हनिंग. हे कुठपर्यंत? इट इज टिल वी हॅव द लाईफ. आपल्याला जीवनभर या गोष्टी पुढे चालतच जावं लागतात, कराव्या लागतात. हीच या कवितेची सेंट्रल आयडिया थीम दिलेला आहे. एकदा कवितेमध्ये पाहून घ्या, पुस्तकात पहा. सो दॅट विल हेल्प यू मच मोर. ती गोष्ट तुम्हाला अधिक मदत करेल. दुसरं दिलंय तुमचं राईम स्कीम. त्या कवितेमध्ये 4 स्टांजाज दिलेले आहेत. 4 स्टांजापैकी 3 स्टांजांना सेम राईम स्कीम आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं नो, दो, ए, हिअर आणि स्नो. यामध्ये तुम्हाला दिसतील ए ए बी ए. पहा ए ए बी ए. नो दो ए. उच्चार सारखे आहे पहा. जरी अल्फाबेट एच आला तरी त्याचा दो आणि नो सारखा सारखा उच्चार आहे. शेवटचा उच्चार नीट पहा. ए ए हिअर आला बी आणि स्नो. नो स्नो तसा आला म्हणजे ए बी ए. दुसरा स्टांजा पण तेच आहे. ए बी ए. तिसरा स्टांजा पण सेम आहे. ए बी ए. मात्र चौथा स्टांजाची राईम स्कीम तुम्हाला थोडीशी वेगळी मिळते पहा. डीप, कीप, स्लीप आणि स्लीप. परत तो शब्द आलेला आहे. उदाहरणार्थ म्हणजे इथं मिळतं ए. चौथा स्टांजाची राईम स्कीम डिफरंट आलेली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करावं प्रत्येक स्टांजा असं जर विचारलं सर हीच कविता आली परीक्षेला तिचे राईम स्कीम लिहा तर मग आम्ही काय करावं? तुम्हाला दुसरा इलाज नाही बाळांनो. राईम स्कीम स्पष्ट म्हणा. मग पहिला, दुसरा, तिसरा स्टांजाची राईम स्कीम ए त्या ए आणि ए-ए-बी-ए आहे आणि चौथ्या स्टांजाची राईम स्कीम तुमची ए आहे असं. शक्यतो असं होणार नाही. जर राईम स्कीम डिफरंट असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर प्रश्न विचारला जाईल. डोंट बॉदर अबाउट इट. आता त्याच्यात आला प्रश्न तुमचा फिगर ऑफ स्पीच. या कवितेचं फिगर ऑफ स्पीच काय? अनेक फिगर ऑफ स्पीच असतात. मगाशी मला थोडंसं सांगायचं राहिलं. कवितेमध्ये अनेक फिगर ऑफ स्पीच असतील. मग आम्ही सगळे सांगावे कसं? नो, नॉट नीडेड, नॉट एक्सपेक्टेड. गरजेचे नाही आणि अपेक्षित नाही. यू हॅव टू गिव्ह ओनली वन फिगर ऑफ स्पीच दॅट यू नो. जे तुम्हाला चांगल्या रीतीने त्या कवितेत आढळून येत आहे, जे तुम्हाला छान रीतीने माहीत आहे, तेच फक्त उदाहरण द्यायचंय तुम्हाला. फॉर एक्झाम्पल यात जर तुम्हाला ॲलिटरेशन असेल तर ॲलिटरेशन लिहा आणि ती ओळ लिहा. यात जर तुम्हाला रिपिटिशन वाटत असेल तर रिपिटिशन लिहा. आणि नॉट नेसेसरी सगळेच कठीण कठीण तुम्हाला लक्षात आले पाहिजे असं काही नाहीये. सोपे फिगर ऑफ स्पीच सुद्धा तुम्ही लिहिले तरी त्यात चालू शकणार आहे. उदाहरणार्थ पान नंबर 104 वर तुम्हाला ॲलिटरेशन, पर्सनिफिकेशन, इन्व्हर्जन आणि रिपिटिशन असे फिगर ऑफ स्पीच मिळत आहेत. त्या ओळी फक्त तुम्ही तिथून लिहून टाकायचं आहे. उदाहरणार्थ पहिली ओळ तुम्हाला कवितेची दिसते पहा.
whose woods these are, I think I know. ही इन्व्हर्जन नावाचं फिगर ऑफ स्पीच आहे. काय केलं ती खरी रचना अशी पाहिजे, आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर. शब्द रचना मागे पुढे केलेली आहे. इन्व्हर्जन नावाचं फिगर ऑफ स्पीच ते आहे. पान नंबर 104 वर आपल्या पुस्तकामध्ये ते मॅच द फॉलोइंग मध्ये स्पष्ट होत आहे. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. दुसरं फिगर ऑफ स्पीच तुम्हाला त्यातून दिसतंय ते आहे ॲलिटरेशन. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. टी डी हा शब्द तिथं रिपीट झालाय पहा. शेवटचा स्टांजातली पहिली वेळ पहा. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. डी डी ॲलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच त्यात मिळते. पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतनगुणोक्ती व्यक्तिगृहीत धरलेलं आहे तिथं. हे एक फिगर ऑफ स्पीच या कवितेत आपल्याला मिळत आहे. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. घोडा विचार करतोय माणसासारखा. घोडा विचार करतोय. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. क्विअर म्हणजे स्ट्रेंज, विचित्र. हाऊ कॅन अ हॉर्स थिंक लाईक अ मॅन, बट हिअर द मॅन्स क्वालिटी, माणसाची गुण, माणसाचा एक गुण त्या घोड्याला देऊन टाकलेला आहे. दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज पर्सोनिफिकेशन. मराठीत त्याला आपण चेतनगुणोक्ती असं म्हणू शकतो. आणि रीतीने पर्सनिफिकेशन म्हटल्यानंतर त्याला व्यक्तिस्वरूप दिल्यानंतर तो घोडा व्यक्तिस्वरूप ह्यासारखं होतं. असे असंख्य फिगर ऑफ स्पीच असू शकतात. तुम्हाला जे सोपं वाटतंय, जे पटकन आठवतंय, मग ते ॲलिटरेशन असेल, ते रिपिटेशन असेल. ॲलिटरेशन आपल्याला माहिती आहे, अनुप्रास अलंकार तो होतो, पुनरावृत्ती अलंकार होतो. जसं त्या पद्धतीने तुम्हाला ज्या शिक्षकाने ज्या ज्या युक्तीने तुम्हाला समजावून सांगितलं असेल, ज्या ज्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगितलं असेल, त्या पद्धतीने फिगर ऑफ स्पीच लक्षात ठेवा. खास करून पुस्तकाच्या पाठी जे तुम्हाला प्रश्न फिगर ऑफ स्पीच दिले ते लक्षात ठेवा आणि त्या रीतीने तुम्ही गेलात तर तुम्हाला कवितेचे प्रश्न सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही. फक्त व्यवस्थित लिहा, मुद्देसूद लिहा आणि दिलेले मुद्दे ऍप्रिसिएशन करता पुन्हा लिहा. मग यश नक्कीच आपलं आहे. You can surely get good marks in this type of question also. Hope that you, in short, must have got the point regarding how to solve the questions based on poetry that would carry 5 plus 5, that is 10 marks. Thank you. We would continue to meet again in the next time.